फायनली आता आम्ही निघलोय हरिश्चंद्रगडाकडे. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे हरिश्चंद्रगड या ठिकाणी. हरिश्चंद्रगड जाण्यासाठी सगळ्यात आधी जे गाव लागतं, फर्स्ट गाव ते आहे पाचनई. पाचनईपासून आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. लेट्स गो, चला चला. साधारणतः सकाळचे 11 वाजले होते. आम्ही हरिश्चंद्रगड या गडाच्या दिशेने आम्ही निघालो. ही आहे गडाकडे जाण्याची पायवाट. मित्रांनो, अतिशय सुंदर वाट आपल्या या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही जवळपास गडाच्या मध्य ठिकाणापर्यंत पोहोचलो. वाटेत चालून चालून थकवा आल्यामुळं एका ठिकाणी लिंबू सरबत घेतले. अतिशय छान असं लिंबू सरबत त्यांनी बनवलेलं होतं. एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला लिंबू सरबतामुळे एनर्जी आली. हर 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 महादेव, महादेव, हर शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गडावरती आल्यावरती आपणास या प्रकारची गुहा दिसते आणि ह्या गुहामध्ये केदारेश्वरचं शिवलिंग आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, या मंदिराच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला 3 खांबच पडलेले दिसतात आणि हे मंदिर फक्त एका खांबावरती आपल्याला बघायला भेटतं. आपण बघू शकतो की अशा प्रकारचे ते शिवलिंग आहे. गडावरती आल्यानंतर जे काही स्थानिक रहिवासी आहे त्यांचा आपण गडासंबंधी आपल्याला काही इतिहास असेल तो यांच्यामार्फत समजू शकतो. आमचे सहकारी मित्र यांना विचारून आणि गडाबद्दल मंदिराबद्दल या प्रकारे आपण माहिती मिळवत होतो. आम्हाला इथले जे स्थानिक रहिवासी आहे यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. हरिश्चंद्रगडावरचे केदारेश्वर मंदिर हे प्रमुख या ठिकाणचं आकर्षण आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत की केदारेश्वर मंदिर हे पूर्णपणे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आसपास या ठिकाणी दगडी बांधकाम केलेले तळे आहेत आणि हे सगळे दगडामध्ये कोरलेले तलाव आहेत. हरिश्चंद्रगडावरील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणकडा. कोकणकडा ही जवळपास 3000 फूट इतकी उंचीची ही कोकणकडा आहे. ही कोकणकडा चंद्राकृती आकाराची असून एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो.